भिगवण शेटफळ गढे गटात पराग जाधवच प्रमुख दावेदार. भविष्यात न्याय दिला जाईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून उमेदवारी न मिळाल्यानं अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत आहेत. भिगवण शेटफळ गढे गटामध्ये पराग भाऊ जाधव हेच प्रमुख दावेदार होते. मात्र पक्षाचे धोरण, सामाजिक समतोल आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता त्यांना यावेळी थांबावे लागले, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय. भिगवण येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी पराग जाधव यांना भविष्यात निश्चित न्याय दिला जाईल असं आश्वासन दिलंय. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पहा सह्याद्री न्यूजशी बोलताना काय म्हणाले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे, भिगवण, पुणे. मामा, या आज जी तुमचे हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही एकत्र आलात, ही जी युती झाली त्याच्यावर एक घराणेशाहीचा असेल किंवा अभद्र युती असं म्हणून विरोधकांचा टीका होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशाचे नेते पवार साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब या दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्यानंतर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या, आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांना सूचना दिल्या. त्याप्रमाणे या तालुक्यामध्ये 24 उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे या घड्याळ चिन्हावरती लढतायत. लढल्यानंतर तुम्हाला निश्चित प्रकारे माहिती आहे की हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता ताई ह्या पूर्वी जिल्हा परिषदेवर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह तो बावडा गटामध्ये त्यांच्यासाठी होता. आणि या तालुक्यामध्ये माझे चिरंजीव आता आपल्या माझे कॉलेजमध्ये नुकतेच आता गेली 2 वर्ष ते समाजामध्ये काम करतायत, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जात आहेत. मी आज सांगत तुम्ही कधी कोणाला विचार तुम्हाला ते सांगतील. आणि सामाजिक उपक्रम राबवताना खूप मोठे मोठे उपक्रम आपण आमच्या दिव्यांग बांधवांचे असतील, आरोग्याचे असतील, खूप मोठं काम करतायत. त्यामुळं तिथल्याही कार्यकर्त्यांनी त्यांना एक अपेक्षा, सर्वांनी त्यांना एक आग्रह धरला आणि ते या निवडणुकीसाठी उभे आहेत. आता एखाद्या घरातली मुलगा आणि मुलगी जर एखाद्या कर्तृत्वान असली तर ते जर कुठल्या घराण्यामध्ये जन्माला आले, त्यांचा बाप काय करतो, त्यांचा चुलता काय करतो, चुलती काय करतात, शेवटी त्यांच्या अंगातलं कर्तव्य बघा ना. आणि कर्तव्य बघण्यापेक्षा मागच्या 2 वर्षामध्ये माझ्या मुलाचं काम बघा, मागच्या 5 वर्षामध्ये अंकिताचं काम बघा, किंवा हे घराणेशाहीचा आरोप करणं खरं तर हे चुकीचं आहे. आता हे निवडणूक मांडल्यानंतर निश्चित प्रकारे हा आरोप तर होतच असतो. पण एवढी एक तुम्हाला सांगतो की गेल्या आज माझ्यासारखा कार्यकर्ता 2014 पासून या तालुक्यामध्ये आमदार म्हणून काम करतोय. आणि आमदार म्हणून काम करताना एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आता मीडियामन आपण पत्रकार बनतोय. पूर्वीचं भिगवण बघा, आजचं भिगवण बघा, तालुक्यातली पूर्वीची गावं बघा, आजची गावं बघा, तालुक्याचं इंदापूर शहर बघा, आजचं इंदापूर पूर्वीचं शहर बघा, आजचं इंदापूर शहर बघा. या तालुक्यामध्ये विकास आणि निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून मी केलेला आहे. पूर्वी हर्षवर्धन पाटील साहेबांनी केलेला आहे. जो विकास केलाय किंवा जी काही कामं केली ते आमच्या दोघांच्या माध्यमातून ती कामं केलेली आहेत. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे इंदापूरची जनता खूप हुशार आहे. इथे कुठंतरी कोणी कोण भाषण काय करतंय, कोण टीका काय करतंय, भाषणामध्ये कोण हे करतंय, ह्याला महत्व देणारे टीका नाहीये. तालुक्यात पूर्वीपासून कैलासवासी शंकरराव भाऊ असतील, कैलासवासी गणपतराव पाटील असतील, कैलासवासी घोलप साहेब असतील, किंवा खूप काशी काय उदाहरणं आपल्या सगळ्यांना घेता येतील. ह्या सर्वांनी एक त्यांचा वारसा, एक त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय. आणि भविष्यामध्ये या तालुक्यासाठी निश्चित प्रकारे चांगलं काम करायचंय मला. एक राज्य तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम करतोय. कृषी मंत्री म्हणून सुद्धा निश्चित प्रकारे राज्यातल्या शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल आणि कृषी मंत्री म्हणून एक काम कसं एक आपलं नोंद कामाची होईल असं काम करण्याचा प्रयत्न हा माझ्यासारखा कार्यकर्ता करतोय. अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी रोखण्यात येईल? नाही, आता अपक्ष जे उमेदवार आहेत प्रत्येकाला इच्छा तर आहेच, परंतु इच्छा जरी असली तरी निश्चित प्रकारे आम्ही सुद्धा त्यांना विनंती करतोय, त्यांना आम्ही सांगतोय की आपल्याला यावेळेस आपल्याला उमेदवारी आपण मागे घ्या आणि जे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार त्यांना मतदान करा. त्याप्रमाणे आम्ही सांगणार आहे. त्यात नक्की आम्हाला यश येईल. भविष्यात हर्षवर्धन पाटील हे घड्याळात म्हणजे अजित पवार गटामध्ये दाखल होतील? आता घड्याळाच आम्ही सगळे एकत्रच आले, त्यामुळे भविष्यात काय प्रवेश आम्ही एकत्रच आलेलो नाही सगळं, त्यामुळे प्रवेश वगैरे विषय नाही ना. आम्ही घड्याळ आणि राष्ट्रवादी चिन्हावर लढतोय. आता इंदापूर तालुक्यामध्ये जी युतीमध्ये हर्षवर्धन पाटील सुद्धा आपल्याकडे सहभागी झाले. कार्यकर्त्यांनी वर्षभर जे काम केलं, जे आज स्थानिक लेवलला ज्या निवडणुका आल्या, कुठेतरी त्यांना डावललं असं काहीतरी झालं. डावललं वगैरे असं म्हणता येत नाही. हर्षवर्धन पाटील साहेबांकडे इच्छुकांची संख्या जास्त होते, माझ्याकडे पण इच्छुकांची संख्या जादा होते.
त्यामुळं साहजिक आहे तिकीट तर एक जणालाच बसणार आहे, त्यामुळे नाराजी तर ही होत असते. आणि नाराजीत 100% जरी असले तर शेवटी कार्यकर्त्याचं समाधान करणं, कार्यकर्त्याला काही गोष्टी समजून सांगणं. कारण का ही युती आपल्याला माहिती आहे की मागच्या 8 दिवसापूर्वीच मनाची युती झालेली आहे. त्यामुळे साहजिक आहे कार्यकर्त्यामध्ये जरी नाराजी असली ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहील. आणि शेवटी ही युती ही तालुक्याच्या भल्यासाठी, तालुक्याच्या चांगल्यासाठी, तालुक्याच्या विकासासाठी ही युती असल्यामुळं कार्यकर्ते निश्चित प्रकारे जरी थोडी नाराजी असली त्यामध्ये आम्हाला त्यांची नाराजी काढण्यामध्ये यश येईल. मामा पण सध्या आता असं झालंय मामा की वर्षानुवर्ष एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून आज पूर्ण तालुक्यात विषय झालेला आहे. तुमच्याकडे आज त्यांनी या म्हणजे एक युती आल्यानंतर याचा फटका काय बसेल का मामा? नाही कार्यकर्ता मग तुम्हाला म्हटलं ना की युती शेवटी आमच्या दोघांच्या नेत्यांनी युती केली, आम्ही दोघांनी काय केलेलं नाही. आणि हे काय नुसते इंदापूर तालुक्यापुरती झालेली नाही, संपूर्ण राज्यामध्ये हा त्यांनी युती केलेली आहे. घड्याळावर ते सगळे लढतायत. त्यामुळे त्याचा मी तुम्हाला मग सांग, त्यामुळे नाराजी किंवा काय एखादा कार्यकर्ता काम करणारा, दोघांचे कार्यकर्ते जिथं काम करतायत तिथं एकालाच तिकीट मिळणार आहे, एकाची नाराजी होणार आहे. पण निश्चित प्रकारे जो कार्यकर्ता जो तिथं काम करणार आहे तिथं आम्ही दोघं पण त्या कार्यकर्त्याची कुठेतरी वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करू. फायदा होईल मामा यात त्यांचा? 100% फायदा होणार आहे. आणि हे सांगतो तुम्हाला की जे उमेदवार आहेत 24चे 24 उमेदवार हे हर्षवर्धन पाटलांचे आहेत, 24चे 24 उमेदवार हे माझे आहेत. त्यामध्ये आमचा कुठलाही भेदभाव नाहीये. आजच्या मिटिंगचा उद्देश सफल झाला असं समजायचं का? उद्देश तुम्हाला माहिती आहे की परागभाऊ जाधव त्यांचे वडील कैलासवासी रमेश बापू एक वारसा या भागामध्ये चालवतोय. पराग हा खूप चांगलं काम करणार आहे. आता तुम्ही बघितली परागची टीम बघितली, पराग बद्दल प्रेम असणार. शेवटी प्रेम हे काय कुठलं विकत मिळत नाही, हे मनापासून लागतं. आणि मनापासून जो माणूस समाजासाठी दुसऱ्यासाठी करतो त्यालाच हे प्रेम मिळतं. हे प्रेम कोणाला पण मिळत नाही. कारण ह्याचं उत्तम उदाहरण मी पण आहे. त्यामुळे हे प्रेम परागभाऊचं काम निश्चित प्रकारे या भागामध्ये आहे. आणि परागभाऊ सारख्या कार्यकर्त्यांची गरज ही आमच्या सारख्याला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. परागभाऊचे आज म्हणजे परागभाऊनी खरं तर परागभाऊचे आभार मानले पाहिजे की कारण का परागभाऊ प्रमुख दावेदार होते, प्रमुख इच्छुक होते, परंतु मनाचा मोठेपणा देऊन त्यांनी तुकारामजी बंडगर यांच्या मिसेस मेघनाताई आणि आमच्या हेमाताई माडगे या दोघांना पाठिंबा, आम्ही सगळेजण बरोबर आहोत. आणि हे तिथं देवाच्या साक्षीनं तिथं त्यांनी हे केलं की लोकांना कळू दे, कुठं गैरसमज नसू नये. आम्ही राष्ट्रवादीच्या उद्या कुणी येईल, चर्चा करील, कुठेतरी गप्पा मारील, कुठेतरी भाषण करील, आम्ही सगळे राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या मागे बरोबर आहेत. आणि पेटीमधनं आम्ही नुसतं असं बोलणार नाहीत. आम्ही पेटीतनं जेव्हा 6 तारखेला मतमोजणी भिगवण आणि या परिसराची घेतली जाईल, जी मतं चांगली वाढतील त्यात आम्हाला परागभाऊचा चेहरा दिसेल. मामा भविष्यात देखील अशीच युती कायमस्वरूपी प्रत्येक 100% दोघांच्या नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर आम्हाला ते मान्यच करावं लागेल. मामा 2 दिवसापूर्वी आपण एक स्टेटमेंट दिलं होतं की दोन्ही आम्ही पाटील आणि तुम्ही एकत्र आल्यामुळे प्रचाराची गरज पडणार नाही, परंतु ते विरोधकांकडनं त्याच्यामध्ये छेडछाड करून ते स्टेटमेंट दाखवलं जातं. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? विरोधकांचं कामच असतं त्यांनी विरोध करणं. आता तुम्ही ते विरोधक ज्या गावात जातात, ज्या ठिकाणी सभा घेतात, ज्या ठिकाणी त्या रस्त्याने जातात, त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबतात, त्या ठिकाणी एखाद्या शेतामध्ये जातात, शेतामधला बंधारा बघतात, शेतामधला काय गोष्टी बघतात, म्हणजे ज्या लाईटचा दिवा बघतात किंवा तिथं काय ठिकाणचं बघतात, ते कुणी केलंय फक्त त्यांना विचारलं मग त्याचं उत्तर तेच देतील. परागभाऊचं पुनर्वसन झालं असं समजायचं का? 100% करणार. म्हणजे आता हे तुम्हाला मीडियासमोर मी राज्याचा मंत्री, परागभाऊला निश्चित प्रकारे न्याय दिला जाईल. मामा नगरपालिकेच्या वेळेस मंत्र्यांकडनं आणि तुमच्याकडनं एकामेकांवरती आरोप झाले होते, त्याचा प्रतिसाद ह्यालाच राजकारण म्हणतात. नाही मतदार होईल नाही ह्याला हो का, त्यावेळेस आम्ही दोघं वेगळे होतो. आमच्या दोन्ही नेत्यांचे त्यावेळेस निर्णय वेगळे होते. त्यावेळेस काय पवार साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही घड्याळावर लढा, किंवा आमच्या दादांनी सांगितलं होतं की तुम्ही एकत्र घड्याळावर लढा. आता मागच्या 8 दिवसापूर्वी आम्हा दोघाला आमच्या त्यांच्या नेत्यांनी सांगितलं, त्यांना माझ्या नेत्याने मला सांगितलं. माझ्या नेत्याचा आदेश पाळणं माझं कर्तव्य, त्यांच्या नेत्याचा आदेश पाळणं त्यांचं कर्तव्य. त्यामुळे आमच्या नेत्यांच्या आदेशाचं कर्तव्य आम्ही दोघं जण आमचे आदेश पाळतोय. त्यामध्ये आमच्या दोघांचं कुठलेही नाही. मामा प्रत्येक वेळेस आता सध्याला शेवटच्या याच्यामध्ये आपल्याकडनं सांगण्यात येतं की विकासासाठी आपण सर्वजण एकत्र आलाय. विकास म्हणजे कसं काय, याकडे कसं बघतो? विकास म्हणजे काय, आपण भिगवण मध्ये आला तर विकास मध्ये काय, तुम्हाला इथं आता कामं वगैरे चालू झालेली आहेत, समोर बऱ्याच इमारत झालेल्या आहेत, आता काम अजून काय सुरू झालेत. त्यात भिगवण मध्ये आल्यानंतर विकास काय असतो तुम्हाला, किंवा तिथं आमच्या पलीकडे मशानभूमीमध्ये तिथं गेला, तिथं काय चालले कामं चालले आहेत, तिथं रोडची काय कामं चालले आहेत, इतर दवाखान्याची काय कामं चालले आहेत, पाईपलाईनचं काय काम चाललेलं आहे, बाकीची काय कामं चालले आहेत. हाच विकास असतो. विकास म्हणजे काय असतो?
धन्यवाद धन्यवाद. थँक्यू.